नमो बुद्धाय, जय भीम। धन्यवाद। आमचे मित्र आदरणीय ब्रह्मचारी सत्यकुमार, ज्यांनी माझी ओळख करून दिली ते उदित कुमार आणि माझे सगळे ब्रह्मचारी बंधू, आपण सर्व मित्र आणि सगळे युवक, सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम। छान वाटतं आहे। आधी मला असं वाटतं की ह्या जागेमध्ये मी पहिल्यांदा आलो आहे आणि दोन गोष्टीचा आनंद आहे की ह्या जागेमध्ये पहिल्यांदा आलो आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण पहिल्यांदा आलो असं वाटतं मला। कुमार फॅमिली रेअर फॅमिली आहे आणि त्या रेअर फॅमिलीमध्ये मी इथे येऊन मला खरंच आनंद वाटतो आहे। बरेच जण अनोळखी पण आहेत, पण काही ओळखीचे चेहरे पण आहेत आणि जुने संबंध आहेत, चांगली मित्रता आहे। याचा आवाज येतो का की असं बोललं तरी चालेल? असं येतोय आवाज ना? दॅट इज। आवाज कमी आला तर मग सांगा की ऐकायला नाही आलं म्हणून, ठीक आहे? तर तो आनंद आहे आणि निश्चितच मी सगळ्या ब्रह्मचार्यांचं खरंच सुरुवातीलाच पुण्यानुमोदन करेल की बाहेर अनेक अडचणी असताना लोकांना धर्मजीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं है ना, ही खूप मोठी अशी गोष्ट आहे। त्यासाठी खरंच पुण्यानुमोदन आपण केलं पाहिजे आणि तुमचंही पुण्यानुमोदन की त्या संधीचा तुम्ही फायदा घेत आहात, हे की नाही? नाहीतर आपल्याकडे मोठी विहारं आहेत, अनेक ठिकाणी विहारं आहेत, परंतु लोक तिथे पोचत नाहीत, सांगणारे पण नाही आहेत आणि ऐकणारे पण नाही आहेत, है ना? आणि मला वाटतं की संघ त्या अर्थाने एक चांगला प्रयत्न करतो आहे की संघ केवळ आचरणासाठी किंवा सरावासाठी संधी उपलब्ध करून देत नाही, तर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी देखील ब्रह्मचारी असोत किंवा मित्र असोत हे प्रयत्नशील आहेत आणि म्हणून आपण लोकांपर्यंत पोचत आहोत। जिथे कुठे ब्रह्मचारी तो स्वस्थ बसत नाही, काही ना काहीतरी तो काम करत असतो आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठी असेल, लोकांना धर्म सांगण्यासाठी असेल आणि ही खूप मोठी रिस्क आहे ना। एवढा मोठा रूम घेणं, त्याच्यासाठी महिन्याच्या महिन्याला आपण काही पैसे खर्च करणं आणि शिवाय लोकांना एकत्र आणणं ही खरंच कौतुकाची बाब आहे आणि मला निश्चित आशा आहे की केवळ ब्रह्मचारीच नाही तर मित्र आणि सहाय्यक, हितचिंतक हे देखील याच्यामध्ये सहभागी होत असतील। त्याशिवाय एवढी मोठी गोष्ट उभी करणं किंवा चालवणं हे काही सोपं काम नाही आहे आणि म्हणून आपल्याला कदाचित अडचणी माहीत असतील ही जागा इथे येण्यासाठी किंवा हे सर्वाईव्ह करण्यासाठी, चालवण्यासाठी, केंद्र चालवण्यासाठी, आणि याची जर आपल्याला कल्पना असेल तर आपल्याला निश्चित याची पण कल्पना असेल की ज्या वेळेस भारतामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला होता किंवा झाला आणि त्यानंतर बौद्ध धर्म आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले असतील त्यांच्यासाठी तर ते खूपच मोठं चॅलेंज असेल। जर आपल्यासाठी एवढी जागा सांभाळणं किंवा याच्यामध्ये निर्माण करणं जर अवघड असेल तर निश्चितच ज्या लोकांनी धर्म सगळीकडे पोचवला त्यांच्यासाठी ती खूपच अडचणीचं किंवा चॅलेंज असेल। अर्थात असं म्हणणं योग्य पण आहे किंवा बरोबर पण नाही, कारण ज्या लोकांनी आपल्यापर्यंत धम्म पोचवला आहे ते ग्रेट लोक होते, है ना? किमान 3-4 ग्रेट लोकांची नावं आपल्याला निश्चितच माहीत असेल। ग्रेट हा शब्द पण त्यांच्यासाठी योग्य नाही, परंतु त्यामध्ये महत्त्वाचे जे लोक आहेत किंवा जे बोधिसत्व आहेत आपण म्हणू शकतो, त्यामध्ये पहिला बोधिसत्व जो आहे तो आपल्याला माहिती आहे, ज्यांनी 84,000 स्तूप संपूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये एक प्रकारे आपण म्हणू शकतो की निर्माण केली। कोण आहे तो? हां, प्रियदर्श सम्राट अशोक। हा सम्राट अशोकाला मी सम्राट अशोक म्हणतो आपण, पण मला तो जास्त शब्द आवडतो, काय? प्रियदर्श। प्रियदर्श म्हणजे पूर्वी तो चंड अशोक होता,
पूर्वी त्याला चंड अशोक म्हणायचे आणि नंतर तो प्रियदर्श अशोक झाला. सम्राट अशोकाबद्दल किंवा प्रियदर्श अशोकाबद्दल आपल्याला माहिती आहे. जिथे आपण काय म्हणतो त्याला सहल काढतो, आपल्या सहलीची ठिकाणं काय आहेत? औरंगाबाद, अजंठा वेरूळ असेल किंवा अजून कुठे कुठे आहेत मुंबईमध्ये? हां, बोरिवलीला काय म्हणतात त्याला? कान्हेरी केव्ज आहेत. हां, कान्हेरी केव्ज आहेत किंवा अनेक ठिकाणी ज्या केव्ज आहेत. आपण भाज्याला जातो, कारल्याला जातो, अनेक ठिकाणी आपण जातो. ही एक प्रकारे काय आहे, आपण बौद्ध असल्याची ती ओळख आहे किंवा आपली परंपरा ही खूप जुनी आहे याची ती ओळख आहे. दुसरे कोण? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामध्ये आणखीन 1-2 लोक येतात, ते पण महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये अनागारिक धर्मपाल आहेत, ज्यांनी बुद्धगयेचा मुक्तीचा संघर्ष एक प्रकारे आपल्यासाठी केला. त्यानंतर बाबासाहेब आहेत, ज्यांनी डायरेक्ट आपल्याला म्हणजे काय म्हणतात, ताईंनी गाण्यामधून सांगितलं, आपलं जीवन जे होतं ते अगदी बदलवून टाकलं आणि अगदी काय म्हणतात ना, चुटकी वाजवून बदलून टाकलं एक प्रकारे. अर्थात तसं जरी असलं तरी त्यांनी स्वतः मात्र खूप परिश्रम केले. मी एप्रिल असल्यामुळं आपल्याला अनेक गोष्टींची सुरुवात आपल्यामध्ये होते, किमान आपण लोक तरी निश्चित मला असं वाटतं की आपण करत असतो. एक कवी आहे, तो म्हणतो की मार्च महिन्याच्या अखेरीस चाळीत कुजबूज सुरू झाली. म्हणजे आपल्या वस्त्यांमध्ये कुजबूज मार्च महिन्याच्या अखेरीस चालू होते. का? हां, तर त्याच्यामध्ये एक वेगळा शब्द आहे, तो म्हणतो की जयंती जवळ आली है ना. आणि आपले सगळे लोक सगळ्या वस्तीमध्ये जागे होतात मार्च महिन्याच्या अखेरीस, ठीक आहे. आणि मग आपण त्याचा जो सोहळा आहे तो आपण सगळीकडे बघतो. मला माहिती नाही, पनवेलमध्ये पण मिरवणूक निघत असेल है ना, आणि मिरवणुकीतून आपण आपला उत्साह, आपली जयंती साजरी करतो. बाबासाहेब आपल्याला माहीत आहे है ना, परंतु बाबासाहेबांनी ज्यांना आदर्श मानलं ती माणसं आपल्याला थोडीशी कमी माहिती आहेत. कोण कमी माहिती आहे आपल्याला? किंवा आपल्याला म्हणजे आपल्याला माहीत आहे परंतु आपल्या समाजाला माहीत नाही. ते म्हणजे बाबासाहेबांनी ज्यांना आदर्श मानलं ते भगवान बुद्ध किंवा प्रियदर्शनी ज्यांचा धर्म स्वीकारला तो बुद्ध मात्र लोकांना माहिती नाही. भिक्षू संघ खूप मोठ्या प्रमाणात आधीपासून होता परंतु तो माहिती नव्हता. आणि मग आपल्यालासुद्धा बाबासाहेबांनी धर्म दिला आहे की नाही, बुद्ध दिला आपल्याला बुद्धाच्या जवळ आणून एक प्रकारे बसवलं, धर्म दिला, परंतु आपल्याला ओळख नव्हती. आणि ती ओळख ज्यांनी आपल्याला करून दिली ते आपल्या सगळ्यांचे गुरु किंवा आपल्या सगळ्यांचे कल्याण मित्र किंवा त्रिरत्न बौद्ध महासंघ ज्याला आपण म्हणतो, ज्या ठिकाणी आपण सगळे आहोत त्याचे संस्थापक उर्गेन बनते संघरक्षित है ना. आपण संघरक्षित बोलत नाही, जनरली आपण बनतेच बोलतो. मी पण बनतेच बोलेल. मी बनते म्हटलं की तुम्ही संघरक्षित, उर्गेन संघरक्षित असं समजून घ्याल निश्चितच. तर बनतेंनी साधारण आपण म्हणूया 55-56 वर्षापूर्वी या संघाची स्थापना केली आणि त्या संघामध्ये आज आपण बेनिफिशरी म्हणून आपण इथे आहोत. बेनिफिशरी म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात, लाभार्थी. लाभार्थी हा शब्द खरं तर आवडत नाही सध्या, ज्या पद्धतीनं तो फिरतो आहे ना, ज्या पद्धतीनं तो फिरतो आहे भारतामध्ये त्या पद्धतीने लाभार्थी म्हणणं थोडंसं अवघड वाटतं. तर बेनिफिशरी हा शब्द चांगला वाटतो त्या अर्थाने, आहे की नाही. आणि खरंच आपण बघू शकतो की निश्चितच आपण खूप चांगल्या एका संघामध्ये आपण प्रवेश केला आहे. आणि मी निश्चितच तुम्हाला याची माहिती सांगणार नाही की आपला संघाची निर्मिती कधी झाली. आपण माहिती आहे 68ला संघाची स्थापना झाली, माहिती आहे सगळ्यांना ना. ऑलमोस्ट सगळे मित्र आहेत आणि ब्रह्मचारी आहेत आणि मला वाटतं बऱ्याच दिवसापासून येत असतील. किती वर्ष झाले इथे आपल्याला? 2015 पासून आपण इथे मुंबईत काम करतो. आणि ह्या जागेला किती वर्ष झाले? आम्ही
मेमध्ये 1 वर्ष होईल. मेमध्ये 1 वर्ष होईल. तर निश्चितच आपल्याला माहीत आहे आपण चळवळीमध्ये नवीन नाही आहोत आणि म्हणून बनतेंनी काय केलं आणि ह्या संघाची निर्मिती झाली. आज भारतामध्ये म्हणा किंवा जगामध्ये म्हणा सगळीकडे संघ पोचलेला आहे ना. लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशी बरीच नावं सांगता येतील. 51 नावं असतील. 51 देशामध्ये आपले संघ एक प्रकारे पोचलेला आहे. तर बनतेंनी ह्या संघाची निर्मिती केली म्हणून आपल्याला हा संघ एक प्रकारे मिळाला. बुद्धांमुळे आपल्याला बुद्ध मिळाले. बाबासाहेबांमुळे आपल्याला धम्म मिळाला आणि बनतेंमुळे आपल्याला संघ मिळाला. संघ मिळाला पण संघाची ओळख व्हायला आपल्याला खूप वेळ एक प्रकारे गेलेला आहे आणि अजून खूप लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि म्हणून बनतेंविषयी 1-2 गोष्टी सांगेल मी आणि आपल्याला काय करायला पाहिजे किंवा आपलं काय योगदान आहे या अर्थाने आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून बनतेंनी एक प्रकारे आपण काय म्हणे उपाय कौशल्य वापरलं. त्याच्या आधी बनते जेव्हा इंग्लंडला परत निघाले तेव्हा त्यांना लंडनमधून पत्र आलं की तुम्ही यायची काय आवश्यकता नाही. आपण जर पुस्तक काही वाचलं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये कळेल की बनतेंना इंग्लंडच्या लोकांनी काय केलं, बौद्ध लोकांनी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला इंग्लंडला यायची गरज नाही. मग बनतेंना प्रश्न पडला की मग काय करायचं. तरी पण बनतेंनी काही गोष्टींचा विचार केला. त्यांचा जो ट्रॅव्हलर होता त्याच्याशी चर्चा करून त्यांनी ठरवलं आणि तरी ते लंडनला इंग्लंडला परत गेले आणि त्यांच्या काही जुन्या मित्रांना भेटून त्यांनी एका काय म्हणतो आपण त्याला गॅरेजमध्ये छोटासा वर्ग चालू केला आणि त्या वर्गाचं आज आपण बघतो की सगळ्या जगभरामध्ये आपली मोठी मोठी विहारं झालेली आहेत. धम्मचार्यांची संख्या ऑलमोस्ट 2200पेक्षा जास्त आहे. मित्र असंख्य आहेत, हितचिंतक असंख्य आहेत आणि ज्यांना ह्या संघामध्ये समाविष्ट व्हायचं आहे अशी पण लोक भरपूर आहेत. महिला आहेत, पुरुष आहेत, बालकं आहेत, सगळेच आपण आहोत. आणि म्हणून आत्ता ज्या परिस्थितीला आपण आहोत, ज्या कंडिशनला आपण आलेलो आहोत, तर यामध्ये आपल्याला फीडबॅक पण देण्याची गरज आहे किंवा आपल्याला पेबॅक पण करण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आपण झालेलो आहोत की आता केवळ संघाचा फायदा आपल्याला नाही घ्यायचा आहे, तर आपल्याला संघाला एक प्रकारे मदत करायची आहे आणि संघाला आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणजे आपण मी असं बघतो की मुलं लहान असतात तोपर्यंत ते आईवडिलांच्या छत्रछायेखाली असतात आणि मग ते शाळा करतात. त्यांना माहीत नसतं पैसा कुठून येतो, काय करतात, कसं करतात, म्हणजे कशी ॲडजस्टमेंट असते, किती वेळ द्यावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहीत नसतात. परंतु मुलं 16-17 वर्षाची 18 वर्षाची झाली का मग त्यांना पण स्वतंत्र अस्तित्व असतं. मग त्यांना पण वाटतं की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि मग अनेक गोष्टी करिअर असतील या सगळ्या गोष्टी करतात आणि आपण फॅमिली पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो है ना. तर मला असं वाटतं की आता आपण बऱ्यापैकी मोठे झालो आणि आता केवळ संघाकडून आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचा लाभ घेण्याच्या बरोबर आता आपली जबाबदारी पण वाढलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की संघाबद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बनतेंबद्दल पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल. तर आता आपली जबाबदारी काय आहे ह्या अर्थाने 2-3 गोष्टीचा मला वाटतं की विचार करण्याची एक प्रकारे गरज आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्या सगळ्यांना लक्षात आली असेल की बदल करणं म्हणजे स्वतःमध्ये बदल करणं ही काय आहे, सोपी गोष्ट आहे. बरोबर ना. स्वतःमध्ये बदल करणं सोपी गोष्ट आहे, बरोबर का नाही. सोपी गोष्ट आहे का.
स्वतःमध्ये बदल करणं सोपी गोष्ट आहे ना, का अवघड आहे? कुणाकुणाला अवघड वाटतं? धम्मचरणला पण अवघड वाटतं. मागे धम्मचरणी पण हातवर केला. तर बदल करणं सोपी गोष्ट आहे. त्याच्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे. कुठली? हां, काय काय कर? नाही, स्वतःवरती मनावरती वगैरे नाही, पण काय त्याची गरज काय, मुख्य काय गरज आहे? तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्हाला बदलायचं इच्छाशक्ती पाहिजे. पण आपल्याकडे बघतो आपण की आपण बाकीच्यांना बदलवण्यासाठी जेवढी शक्ती लावतो, म्हणजे आपल्या धम्मचर्याकडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेल, आहे की नाही? प्रत्येक धम्मचर्याला वाटतं की ह्या धम्मचर्याने असं वागलं पाहिजे, आहे की नाही? प्रत्येकाला असं वाटतं की असं वागलं पाहिजे, आपण असं बदललं पाहिजे. परंतु ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की मला बदललं पाहिजे, त्या दिवशी बदलाची सुरुवात होते. अदरवाईज आपण बदलाची सुरुवात होत नाही. होतात नॉमिनल बदल होतात, नाही असं नाही, आहे की नाही? परंतु आंतरिक बदल जर पाहिजे असेल तर आपल्या स्वतःला त्याची इच्छा पाहिजे. मी बाबासाहेबांबद्दल आता याच्यामध्ये विचार करत होतो की बाबासाहेबांचं जीवन कसं आहे, आणि मग बाबासाहेबांना इतकं व्यस्त आयुष्य बाबासाहेबांनी केलं, परंतु त्यांची इच्छाशक्ती म्हणा किंवा त्यांच्यामध्ये ती ताकद, आता बोधिसत्वच म्हणतो आपण त्यांना, त्यामुळं निश्चितच ते वीर्य त्यांच्यामध्ये असणार. परंतु ज्या वेळेपासून त्यांना बुद्ध कळायला लागला तेव्हापासून त्यांची इच्छाशक्ती दांडगी झाली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये, त्याचा केंद्रस्थानी बुद्ध होते, है ना? आपल्याला कदाचित लक्षात येणार नाही, परंतु त्यांच्या सगळ्या ॲक्शन ज्या आहेत ह्या समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी, बंधुत्वासाठी आणि न्यायासाठी केल्या, है ना? आपण मार्च महिन्यामध्ये बऱ्याच संघर्ष त्यांनी केला. म्हणजे मार्चमध्ये कुठले कुठले संघर्ष झाले? महाडचा सत्याग्रह, अजून काळाराम मंदिरचा सत्याग्रह. काळाराम मंदिरचा सत्याग्रह किती वर्ष चालला माहिती आहे तुम्हाला? हां, नाही, 4 वर्ष. आणि त्या 4 वर्षामध्ये बाबासाहेबांनी सुरुवात केली, परंतु 4 वर्ष आपली लोक तिथे थांबून होती. आणि मग बाबासाहेब तेव्हा मध्ये इंग्लंडला जाऊन आले गोलमेज परिषदेमध्ये, आणि बाबासाहेब तिथून भाऊसाहेबांना पत्र लिहितात की आता ही चळवळ काय करा, थांबवा, आपल्याला अजून बरेच कामं आहेत. आणि शेवटपर्यंत त्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. कधी मिळाला माहिती आहे? काळाराम मंदिरचा सत्याग्रह माहिती आहे ना आपल्याला, 4 वर्ष त्या चळवळीला लागले, प्रवेश कधी मिळाला? काय आयडिया? असं जनरल मी विचारतोय, असं म्हणजे प्रश्न म्हणून नाही विचारत आहे, एक जनरल आयडिया. आपण म्हणतो ना की मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न केला, मग प्रवेश कधी मिळाला? प्रवेश मिळण्यासाठी या देशाला स्वातंत्र्य मिळावं लागलं, या देशामध्ये राज्यघटना यावी लागली, त्यानंतरच आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. आणि ती राज्यघटनासुद्धा कोणी आणली? म्हणजे ज्या सगळ्या चळवळी बाबासाहेबांनी चालवल्या त्यांच्या आयुष्यभरामध्ये, त्याचं उत्तर त्यांनीच दिलं, राज्यघटना लिहून. आणि राज्यघटना लिहिल्यानंतरसुद्धा त्यांचा संघर्ष जर आपण पाहिला तर एका क्षणाला आल्यानंतर ते राजीनामा देतात. राजीनामा देण्याचं कारण काय? हां, बरोबर, हिंदू कोड बिल. बोला, असं आपण बोलूया, हिंदू कोड बिल. आणि हिंदू कोड बिल अमान्य झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी एक प्रकारे हुश केलं. राजीनामा देऊन ते तडक त्यांच्या बंगल्यावरती आले, दिल्लीच्या बंगल्यावरती आले आणि ते त्यांच्या आराम खुर्चीमध्ये बसले बाहेरच. त्याच वेळेस खूप लोक त्यांना भेटण्यासाठी ऑलरेडी तिथे जमा होते आणि लोकांना असं वाटलं की बाबासाहेब खूप चिडले असतील आणि आता काय खरं नाही, कारण तसे होते बाबासाहेब.
पण बाबासाहेब एकदम शांत होते आणि त्या गर्दीमध्ये नानकचंद रत्तू होता. नानकचंद रत्तूला बोलवतात आणि त्याला म्हणतात की तुला माझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. तो म्हणतो हो. तो म्हणतो की जर माझ्याबरोबर काम करायचं असेल तर तुला शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टी सण वार तुला काहीही सवलत मिळणार नाही. अनेक तास तुला कामं करावं लागतील. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बाबासाहेब राजीनामा दिल्यानंतर तणावात नव्हते. त्यानंतर त्यांनी जे महत्त्वाचं काम चालू केलं ते म्हणजे बौद्ध धर्माच्या दिशेने जी आगेकूच करायची होती त्याची सुरुवात केली. म्हणजे साधारण 50-51ला त्यांनी तो राजीनामा दिला आणि त्यानंतरची सगळी वर्ष त्यांनी बौद्ध धर्मासाठी घालवली. आपल्याला माहिती आहे शेवटपर्यंत ते भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माचं लिखाण करत होते आणि त्याच्यानंतरच त्यांचं महापरिनिर्वाण झालं. हे सांगण्याचं कारण हे आहे की आणि त्यानंतर 50ला हे झाल्यानंतर 56ला त्यांनी आपल्याला दीक्षा दिली. त्या दीक्षेचं महत्त्व जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आपण त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीनं खरंच बघण्याची गरज आहे. ती म्हणजे चंद्रमणींच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली. अशी दीक्षा घेतली त्यांनी. त्रिसरण पंचशील घेतलं आणि असे होऊन त्यांनी काय केलं सगळ्यांना एक प्रकारे दीक्षा दिली. ही जी त्यांची कृती आहे ही संपूर्ण बौद्ध धर्माच्या चळवळीमधली अशी मोठी गोष्ट आहे की जिने चळवळीतलं सगळंच चित्र एक प्रकारे बदललं. आणि हे सांगण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की त्याआधी बाबासाहेबांच्या आणि बनते उर्गेन संघरक्षितांच्या काही भेटी झाल्या, 3 भेटी झाल्या. बाबासाहेब बनतेंना विचारतात की तुम्ही मला दीक्षा द्याल का. तर बनते म्हणतात की तुम्ही जे आता सगळ्यात सिनियर असे उर्गेन आहेत त्यांच्याकडून तुम्ही ती दीक्षा घ्या. मी त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि ते एक प्रकारे धम्मबंधू झाले. सांगण्याचं तात्पर्य हे की तोपर्यंत बनतेंना देखील याची कल्पना नव्हती की बाबासाहेब असं काहीतरी पाऊल उचलतील. कुठलं पाऊल तर स्वतः दीक्षा घेतल्यानंतर लोकांना स्वतः दीक्षा देणं. म्हणजे भिक्षूकडून दीक्षा घेऊन स्वतः दीक्षा देणं ही सगळ्यात मोठी एक प्रकारे गोष्ट होती. आजही आपल्या ती लक्षात येत नाही. आजही आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टीकडे एक प्रकारे बघतो. बाबासाहेबांना जे सांगायचं होतं ते एका माणसाला कळालं, ते म्हणजे बनतेंना कळालं. बाबासाहेब असं म्हणतात की बाबासाहेबांचा तो विचार हा होता त्याच्यामागे की 256 भिक्षूंची शिला आहेत. म्हणजे 5 पासून 256 पर्यंत. मग ज्याच्यामध्ये आपण भिक्षू म्हणतो, महास्तवीर म्हणतो, उर्गेन म्हणतो, या सगळ्या गोष्टी आहेत. उर्गेन चंद्रमणींकडून दीक्षा पंचशिलेची दीक्षा घेऊन एक माणूस ज्यांना बुद्ध धम्म काही माहिती नाही अशा लोकांना दीक्षा देतो. ही ह्या सगळ्या बौद्ध चळवळीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट घडली. यामध्ये घडलं काय तर पंचशील आचरण करणारा असू द्या नाहीतर 256 शील आचरण करणारा भिक्षू असू द्या, महत्त्वाचं काय आहे शरणगमन महत्त्वाचं आहे. बुद्धं शरणं गच्छामि किंवा धम्मं शरणं गच्छामि किंवा संघं शरणं गच्छामि महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पंचशील पालन करणारा माणूस देखील शरणगमनासाठी इतरांना प्रेरित करू शकतो. ही गोष्ट बनतेंना लक्षात आली. त्याला सुवज्र, त्याला ट्रिगर म्हणतात. सुवज्र म्हणतात की बनतेंना एक ट्रिगर दाबल्यासारखी गोष्ट झाली. आणि बनते त्यांच्या आंबेडकर अँड बुद्धिझम या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे लिहितात, द मास कन्व्हर्शन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन माय आईज. बाबासाहेबांच्या ह्या सामूहिक दीक्षा समारंभामुळे माझे डोळे खाडकन उघडले असं म्हणतात. आणि मग त्यानंतर
एक प्रकारे आपण म्हणूया की ते त्यांचं काही चिंतन चालू असेल आणि 64ला ते लंडनला जातात आणि FWBOची सुरुवात करतात. आणि ह्या FWBOमध्ये बनतेंनी ज्या 4-5 गोष्टी किंवा आपण म्हणूया एक 7 ते 8 गोष्टी बनतेंनी आपल्याला दिल्या आहेत. मी ज्याला व्यक्तिगत बनतेंचं ह्या चळवळीला किंवा बौद्ध चळवळीला एक प्रकारचं योगदान आहे असं आपण म्हणू शकतो. तोपर्यंत बौद्ध धर्म हा जगभरात असला तरी तो काय होता, विखुरलेला होता. म्हणजे भारतातला बौद्ध धर्म बाकीच्यांना माहिती नाही, जपानमधला बौद्ध धर्म आपल्याला माहिती नाही, आजही आपल्याला तसा तेवढा माहिती नाही आहे, किंवा अमेरिकेतला किंवा लंडनमधला बौद्ध धर्म आपल्याला माहिती नाही. याचं कारण आपल्या परंपरा काय आहेत, वेगवेगळ्या आहेत. आणि बाबासाहेबांच्या या धर्मांतरामुळे बनतेंना एक प्रकारची दिशा मिळाली आणि बनतेंनी या धम्मासाठी योगदान देण्याचं निश्चित केलं. तोपर्यंत बनते लहानपणापासून जे आपण प्रवास त्यांचा वाचलेला आहे, त्यांना हृदयपारमिता सूत्र मधून हे मिळालं, त्यांचा अभ्यास झाला. 45ला ते भारतामध्ये आले, पासपोर्ट पाडला, मग ते कलिंगपॉंगला गेले. कलिंगपॉंगला का गेले ते, तर जगदीश कश्यपांनी त्यांना सांगितलं की तू तिकडे जा म्हणून. आणि मग तिथे जवळजवळ 16 वर्ष ते अभ्यास केला, ध्यान केलं. तोपर्यंत बनतेंना असं वाटत होतं की आपलं आचरण करणं, भिक्षू संघामध्ये राहणं, स्वतःची प्रॅक्टिस, स्वतःचं सगळं, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं लिखाण, असं सगळं वाटत होतं. बनतेंना साक्षात्कार झाला एक प्रकारे की लोकांपर्यंत धम्माची गरज भिक्षू संघामध्येच नाही आहे, तर लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने ते तिकडे लंडनला गेल्यानंतर त्यांच्या मित्रांना भेटून त्यांनी FWBOची एक प्रकारे स्थापना केलेली आपण बघू शकतो. आणि म्हणून स्वतःच्या अध्ययनाबरोबर आता धम्म लोकांपर्यंत पोचला पाहिजे, ही ओळख, ही गरज लक्षात घेऊन बनतेंनी संघाची स्थापना केलेली आहे. आणि मला असं वाटतं आहे की धम्मचारी आहेत किंवा धम्ममित्र आहेत, आपल्याला धम्म प्रचार आणि प्रसारासाठी हे आपलं काम आहेच, परंतु आपलं पहिलं काम काय आहे, सगळ्यांचं पहिलं काम काय आहे, प्रॅक्टिस करणं है ना. प्रॅक्टिस म्हणजे क्रिकेटची प्रॅक्टिस. हां, क्रिकेट, तुला क्रिकेट आवडतं ना, मला माहीत होतं. तर क्रिकेटची प्रॅक्टिस करणं, कारण क्रिकेटच्या प्रॅक्टिसमध्ये काय माहिती आहे ना तुम्हाला, काय लागतं, कॉन्सन्ट्रेशन लागतं, पेशन्स लागतं, पिचवर थांबून राहावं लागतं, ऊन असो काही असो, आणि जास्त वेळ करावं लागतं. पण आपण लगेच आऊट होतो. प्रॅक्टिस नसली तर आपण काय होतो, आऊट होतो है ना. प्रॅक्टिस नसली तर आपल्याला पटकन कोणी आरे म्हटलं तर राग येतो. आरे म्हटल्यावर किती लोकांना राग येतो, हां, आणि किती लोकांना राग येतो, बाकीच्यांना नाही येते, चांगलं वाटतं, तुम्हाला एकट्यालाच राग येतो. तर सराव आहे ना, कुठलीही गोष्ट सरावाशिवाय येत नाही. आपण सरावाला महत्त्व देतो, परंतु आपण कालांतराने विसरतो किंवा आपल्याला कंटाळा येतो. एका गोष्टीचा आपल्याला नेहमी कंटाळा येतो, काय नेहमी खरं बोलायचं, हे की नाही. नेहमी नित्य सत्य कोण बोलतं, हां, नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो, कोण बोलतं, हां, आपण सगळे बोलतो ना. पंचशील आपण रोज म्हणत होतो, आपण रोज बोलतो ना, नित्य सत्य बोलून मी माझी वाचा. याची प्रॅक्टिस झाली आता आपल्याला. आता आपल्याकडे पुस्तक नसेल ना, आणि जर सांगितलं तुम्हाला की विधायक पंचशील बोला, तर तुम्ही सगळे बोलू शकतो ना. विधायक पंचशील सगळ्यांना पाठ आहे आता, कारण आपण सामुदायिक घेतलं आणि सगळ्यांनी ते बोललं. पण प्रत्यक्ष
आपल्याला खरं बोलता येत नाही आणि खोटं बोलायला आपल्याला सांगायला लागत नाही, हे की नाही? सांगावं लागतं खोटं बोलायला. तू काय खोटं बोलतो? काहीच नाही. हे पण खोटं आहे ना? तर ही प्रॅक्टिस जी आहे ना, म्हणजे बुद्ध आपल्याला कळतो, सगळं कळतं, पण आपल्याला सराव एक प्रकारे कळत नाही आणि सरावासाठी प्रयत्न करावे लागतात. मला नेहमी ती गोष्ट आठवते की मुलं लहान असतात ना, तर आपले आईवडील, नातेवाईक किंवा आजी आजोबा त्याला बोलायला शिकवतात आहे ना. 1-1.5 वर्षाचा झाला ना की बोल बाबा, बाबा बोल, आहे ना. दादा, दादा काय बोलतात, पप्पा, डॅडी, मम्मी, काका, असं सगळं, आणि बोबड्या भाषेत बोलतात. कधीपर्यंत हे आपलं चालू असतं? जोपर्यंत तो बोलत नाही. मग 2.5-3 वर्षाचं झालं की बडबड चालू होते. मग आयुष्यभर आपण काय बोलतो? गप्प बस. 2 वर्षापर्यंत आपण उत्साहाने बोल बोल म्हणतो आणि नंतर काय म्हणतो? अरे गप्प बस, किती बडबड करतो. शिकवलं कोणी? आपण शिकवलं. पण हा सराव इथे कामाला येत नाही. सत्य बोल बोलून आपल्याला बोलत नाही. सत्य न बोलण्याचं एक कारण आहे. काय कारण आहे सांगा बरं? हां, आपण सत्य का बोलत नाही? सत्यकुमार आहेत आपल्याकडे. सत्य न बोलण्याचं कारण काय? हां, सवय नसते. हां, भीती. कशाला भीती? हां, प्लीज करायचं असतं. हां, म्हणजे उदाहरण, एखादं उदाहरण. खरं बोलण्यापेक्षा आता त्याच्यासारखं बोललं त्याला आवडतं आणि समाज मान्यच ती पद्धत आहे, कारण आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांना दुखवू शकत नाही. असं उदाहरण काय देता येईल का? म्हणजे असं म्हटलं तुम्ही छान दिसता, तर ते खोटं होईल का? खरं बोलण्यासाठी म्हणजे सत्य आपण बोलत नाही. म्हणजे मी थोडंसं तात्विक लेवलला आपण जातोय, आपल्याला खूप चांगलं वाटतं, पण आपण खरं बोलत नाही याचं एक महत्त्वाचं कारण आपल्याला खरं माहिती नाही. खरं काय आहे हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण खरं बोलत नाही. पण मग खरं आपल्याला सांगितलंय. काय खरं आहे? काय खरं आपल्याला माहिती आहे? जे माहिती आहे ते, म्हणजे आपल्याला समजलं नसेल ते अजून, पण खरं काय आहे? अगदी म्हणजे आता मी तुम्हाला हिंट देतो. भगवंताच्या धम्माची सुरुवात त्या गोष्टीने झाली. हां, दुःख. काय आहे दुःख? दुःख काय आहे? सत्य आहे ना. पण दुःखाला आपण सत्य म्हणून बघत नाही. ज्या दिवशी दुःखाला आपण सत्य म्हणून बघू, त्या दिवशी आपल्याला सत्य बोलण्यासाठी घाबरण्याची गरज लागणार नाही. कारण सत्य आपल्याला कळालं म्हणजे समजलं, स्वीकारलं. आपण दुःखाचा अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत दुःख हे सत्य आहे हे आपण मान्य करत नाही. भगवंतानी पहिल्या स्ट्रोकमध्येच एक प्रकारे आपल्याला सांगून दिलेलं आहे की जगात काय आहे? दुःख आहे. आणि दुःख काय आहे? सत्य आहे. पण आपण दुःखाला दुःख म्हणून बघतो. दुसरा कोणी दुःखी दिसला तर आपण त्याच्या दुःखामध्ये काय करतो? सहभागी होतो. अजून 4 लोक आले तर आणखीन सगळेजण दुःखी होतो. तुमच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे असं म्हणतो. आपण दुःखाचं सांत्वन करतो, है ना. आणि सांत्वन करून दुःख आपण काय करतो? वाढवतो. दुःख काय करतो? कुरवाळतो. पण दुःखाला ज्या दिवशी आपण सत्य म्हणून ओळखू, पाहू, त्या दिवशी आपल्या प्रवासाची सुरुवात होऊ शकते. अर्थात आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे, परंतु आपल्याला सत्य अजून कळालेलं नाही. आणि म्हणून आपण पंचशील म्हणतो, है ना. जसं मी मगाशी म्हणाल की बाबासाहेबांनी पंचशिलेची ताकद ओळखली, किंवा त्यापेक्षाही बाबासाहेबांनी शरणगमनाची ताकद ओळखली. शरणगमन हे काय आहे? शरणगमन काय आहे?
आपल्या बौद्ध धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे शरणगमन. शरणगमन म्हणजे हां बुद्धाला बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? धम्माला शरण जाणे आणि संघाला शरण जाणे. माझं मराठी इंग्लिश असं काही एवढं चांगलं नाही आहे, परंतु तरी तुम्हाला मी असा एक प्रश्न विचारतो की काळ किती असतात? 3. कुठले कुठले? भूतकाळ. बुद्धं शरणं गच्छामी हा जो शब्द आहे हा कुठल्या काळातला आहे? कुठल्या काळातला आहे? बुद्धं शरणं गच्छामी मराठीमध्ये काय म्हणतो? बुद्धं शरणं गच्छामी मी बुद्धाला शरण जातो. म्हणजे भूतकाळात नाही, भविष्यकाळात जाईन असं पण नाही. गेलो होतो मी, काल गेलो होतो, काल मी बुद्धाला शरण गेलो होतो की उद्या मी जाईल असं नाही ना. अजून त्याच्यामध्ये वर्तमान काळामध्ये अजून एक गोष्ट आहे त्या वर्तमान काळामध्ये. ती कुठली? हां, व्हेरी गुड. हा काय आहे? चालू वर्तमान काळ आहे. बुद्धं शरणं गच्छामी ही गोष्ट फक्त आपण पूजा करतो त्यावेळेस बोलायची गोष्ट, ती चालू वर्तमान काळ. शरणगमन हे सातत्याने करण्याची गोष्ट आहे ना. बुद्ध धम्म आणि संघाला मी शरण जात आहे, गेलो नाही आहे, उद्या जाईल असं पण नाही आहे. आणि मग पंचशील जे आहे हा त्या बुद्धाकडे किंवा त्या धम्माकडे वाटचाल करण्यासाठीचा काय आहे? सिलॅबस आहे. त्याचा सराव जर आपण केला तर आपण थोडं फास्ट जाऊ. तो सराव केला तर पुढची जबाबदारी ते दशशिलाची आहे की नाही. आणखीन सराव केला तर अजून आहेत 256 पर्यंत आपण जाऊ शकतो, आहे की नाही. खूप जास्त होईल 256, 5-10 ठीक आहे. धम्मचार्यांमध्ये अजून एक्स्ट्रा शील पण घेणारे लोक असे धम्मचारी पण आहेत की 10च्या ऐवजी ते काय करतात? 11 शीलं घेतात. सांगत नाहीत पण त्यांना माहीत असतं की एक एक्स्ट्रा शील घेतलेलं असतं. त्यातलं उदाहरण म्हणून सांगायचं जर झालं तर काही धम्मचार्यांचं शीलामध्ये 11वं शील हे नाही म्हणता येत नाही. त्यांना नाही म्हणायला अलाउड नाही. ते असं शील घेतात की मी नाही म्हणणार नाही. कुठल्याही गोष्टीसाठी एक प्रकारे तत्पर असेल. तर ह्या चळवळीमध्ये किंवा संघडे जर आपण साजरा करत असू, मला सांगा वेळ, संघडे जर आपण साजरा करत असू तर या 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या करण्याची गरज आहे. आणि आपण सगळ्या गोष्टी करत आहोत. तुम्ही करत नाही असं माझं म्हणणं नाही. या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. सगळं आपल्याला माहिती आहे. फक्त त्याला थोडंसं काय पॉलिश करण्याची गरज आहे ना. प्रॅक्टिसची गरज आहे. म्हणजे क्रिकेट आपल्याला खेळता येतं पण जर आपण नेट प्रॅक्टिस केली नाही तर आपण पहिल्या बॉलला आऊट होतो. आणि प्रॅक्टिस केली तर आपण सेंचुरी पण मारू शकतो, आहे की नाही. तर ती जी गोष्ट आहे ती सरावाने येते, समजेने येते. आणि मी थोडंसं आत्ता काही दिवसापासून चिंतन करतो सत्यकुमार. माझं अशा लक्षात आलं की प्रॅक्टिस जी करतोय ना आपण, त्या प्रॅक्टिसला एका गोष्टीची गरज अजून आहे ज्याच्याकडे आपण थोडंसं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. मी असं थोडंसं आग्रहाने म्हणा किंवा थोडंसं याच्याने म्हणेल, धम्मचार्यांचं सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे असं म्हणावं इतपत ती गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या प्रॅक्टिसला समजेची जी गरज आहे ती समज आपली काय होते? कमी पडते. जसं म्हटलं ना, दुःख माहिती आहे आपल्या सगळ्यांना, पण दुःखाला आपण सत्य म्हणून पाहत नाही. ज्या दिवशी दुःखाला सत्य म्हणून पाहण्याची समज मला येईल त्या दिवशी मला मैत्री करण्यासाठी आणि करुणा करण्यासाठी सांगायची गरज लागणार नाही, हे ना. किसा गौतमीची गोष्ट आपल्याला माहीत आहे. किसा गौतमीला भगवंतानी तिचं सांत्वन केलं नाही. तिला असं म्हटलं नाही का जरा शांत हो, थांब जरा, आहे की नाही, मी सांगतो ते ऐक, असं म्हटले नाही. ती म्हणते जिवंत करा. म्हणते ठीक आहे जिवंत करतो, जा मोहरी घेऊन ये. ती पळाली. तिला म्हणतं थांब, मोहरी घेताना आधी हे सांग, कन्फर्म कर
की हे पाहिजे. मग ती भगवंताकडे कधी आली? ते दुःख जेव्हा ती बघत होती तेव्हा तिला कळालं सत्य की मी एकटी दुःखी, सगळ्या जगामध्ये दुःख आहे. तिला भगवंतांनी प्रवचन पण दिलं नाही, तिला सांगितलं पण नाही. पंचवर्गीय भिक्षूंना तरी बसून सांगितलं, किसा गौतमीला काही सांगितलं पण नाही. तिला फक्त सांगितलं मोहरी घेऊन ये. ती गेली, तिला कळालं सत्याचा, दुःखाचा अनुभव तिला आला. जे बाळ तिचं होतं त्या बाळाचं ती दफन करते, तिचे अंत्यसंस्कार करते आणि बुद्धाकडे येऊन काय करते? बुद्धं शरणं गच्छामि. ही जी प्रक्रिया आहे केवळ दुःखाचा अनुभव घेतल्यामुळं झाली. म्हणजे काय झालं? दुःखाची समज तिला आली है ना. तोपर्यंत ती भगवंताला शरण पण गेलेली नव्हती है ना. आणि म्हणून ही जी समज आहे, ही समज ज्या दिवशी मला येईल त्या दिवशी माझ्या प्रॅक्टिसला काय होईल? मदत मिळेल. आणि म्हणून 1, 2, 3 गोष्टी, 8 गोष्टी आहेत खरं तर. त्या 8 गोष्टी आपण सांगू शकत नाही. मी फक्त नावं वाचतो ज्या गोष्टीवर आपल्याला थोडंसं काम करण्याची गरज आहे. त्याआधी ह्या संघ दिनाच्या दिवशी जर संघ समजून घ्यायचा असेल आपल्याला, किंवा संघामागची ताकद समजून घ्यायची असेल है ना, विचार समजून घ्यायचा असेल, तर 3 पुस्तकं आपण निश्चित वाचली पाहिजेत. त्यातलं एक पुस्तक कदाचित आपल्याला वाचण्यासाठी वेळ मिळणार नाही किंवा आपल्याला कदाचित काही गोष्टी समजणार नाही. त्यातलं पहिलं जे पुस्तक आहे ते म्हणजे भंतेंनी लिहिलेलं आंबेडकर अँड बुद्धिझम, आंबेडकर आणि बौद्ध धर्म. हे पुस्तक ज्या दिवशी आपण वाचू ना, म्हणजे माझा अनुभव आहे म्हणून मी बोलतो की हे आपण वाचलं पाहिजे. दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे बाबासाहेबांचं चरित्र आहे. मी रेकमेंड करेल की धनंजय कीरांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं चरित्र पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्याला थोडीशी आणखीन कल्पना येऊ शकेल. आणि बाबासाहेबांनीच लिहिलेलं भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म जे आपण कधी वाचतो? मी काय नाही बोललो. पाऊस पडतो आणि सगळं वाहून जातं है ना. पाऊस पडल्याने काय होतं? सगळं वाहून जातं. तर ते असं कोणीतरी कुणाला तरी सांगून ठेवलं आहे असं मला वाटतं की भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म वाचण्याचा योग्य काळ हा वर्षावास आहे. तर असं कोणी सांगितलं असेल तर ते खोटं आहे. लोक खोटं बोलतात. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आपण रोज वाचला तरी चालेल. एकदा वाचून झाला असेल तर पुन्हा वाचला तरी चालेल है ना. तर हे 3 पुस्तकं मला वाटतं गरज आहे. आणि त्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतात त्यामध्ये पहिलं जे मी तुम्हाला सांगितलं, तुमची प्रॅक्टिस काय असेल ती असेल, पण शरणगमन काय झालं पाहिजे? पक्कं झालं पाहिजे. शरणगमन पक्कं कधी होतं? शरणगमन पक्कं कधी होतं? ज्या दिवशी आपला विश्वास बसेल की बुद्ध हा काय आहे? माझा आदर्श आहे. बुद्ध हा माझा काय आहे? आदर्श आहे. हे ज्या दिवशी मला वाटेल त्या दिवशी माझ्या शरणगमनाला सुरुवात होईल. आणि शरणगमनाला जर सुरुवात झाली तर पंचशील आचरण, दसशील आचरण हे काय आहे? सोपं आहे. फक्त सराव, आणि सरावासोबत काय पाहिजे आपल्याला? समज. आता आपण समजेचं एक उदाहरण बघितलं. सत्य आपण का बोलत नाही ते बघितलं. दुःख बघितलं. आणखीन एक गोष्ट बघितली, मगाशी हात ताईने वर केला, तो म्हणजे आपल्याला राग, क्रोध. राग म्हणजे वेगवेगळे शब्द आहेत. क्रोध येतो का क्रोध? तर क्रोध जो आहे ना त्याला आपण खरंच पाहिलं पाहिजे. केवळ आपण क्रोधावर काम केलं म्हणजे आपल्या रागावर जर काम केलं ना तरी आपण अर्ध जग जिंकलं, किंवा ज्या परिवर्तनाची गोष्ट बोललो आपण त्याची एक प्रकारे सुरुवात होते. मग क्रोधाला जबाबदार कोण आहे? हां, नाही, आपण कसे काय जबाबदार आहोत? तो मला मूर्ख म्हणाला म्हणून मला राग आला. बरोबर ना. कोणी काहीतरी बोलल्याशिवाय, मम्मी काहीतरी बोलते तेव्हाच राग येतो ना. असाच राग येईल का?
का येतो असंच कोणाला राग येतो उगाचच कोणाला राग येतो? हां, याला येतो नाही, हिला येतो, कुणाला येतो? उगाचच कोणाला राग येतो? तर उगाचच कोणाला राग येत नाही. राग कुठून येतो? नाही, कुठून येतो? आपल्या मनामधून येतो. म्हणजे आपल्या मनामध्ये काय आहे? राग आहे. तर एक गोष्ट आहे त्याच्यासाठी की राग जो आहे ना हा विहिरीसारखा, म्हणजे आपलं मन जे आहे ते विहिरीसारखं आहे आणि आपला राग जो आहे हा पाण्यासारखा आहे. बरोबर? आता विहिरीमध्ये काय आहे? पाणी आहे, शांत आहे. पाणी कधी वर येतं? हां, कोणी दगड मारला तर. आणि विहिरीतलं पाणी कसं काढतात? बादली पडली पाण्यामध्ये की पाणी वर येतं. इकडून बादली पडली, कुठूनही बादल्या पडल्या तर लगेच पाणी काय येतं? नुसतं तुम्ही फक्त असं बघितलं तरी राग येतो लोकांना. का बघितलं माझ्याकडे? आणि काही लोकांना नाही बघितलं तरी राग येतो. हां, बघितलं तर राग येतो हे कळतं, पण नाही बघितलं तरी पण राग येतो. माझ्याकडे बघितलंच नाही तुम्ही, हे की नाही? हे बादल्यांसारखं आहे. बादली विहिरीत पडली ना की त्याच्यामध्ये पाणी येतं, है ना? मग लोक बादल्या टाकत राहतात आणि आपलं पाणी वर येत राहतं. आणि आपण काय म्हणतो? ती बादलीमुळं, म्हणजे ते जबाबदार आहेत. तर ओशो असं म्हणतात की आपल्या क्रोधाला बादली जबाबदार नाही आहे, तर त्या विहिरीतलं ते पाणी जबाबदार आहे. ज्या दिवशी आपली विहीर काय होईल? कोरडी होईल. ज्या दिवशी आपली विहीर कोरडी होईल त्या दिवशी कोणी कितीही बादल्या टाकल्या मग ते काय करतील? विहीर खोदतील. तुमच्या बादल्या टाकून जर पाणी लागलं नाही ना तर ते विहिरीत खाली उतरून खोदतील, तरी पण पाणी लागलं नाही पाहिजे. ही काय आहे? ही सरावाची गोष्ट आहे. सरावाने पाणी आटलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल धम्मचारी रागवतात तर तुम्ही आम्हाला काय सांगताय, हे की नाही? तर धम्मचारी रागवणं किंवा मित्र रागवणं ही जबाबदारी आपली नाही. ते त्यांची विहीर सांभाळतील, आपण आपली विहीर सांभाळूया. आणि म्हणून हे समजण्यासाठी ही समज कशी वाढते, समज कशी वाढते है ना, याच्याकडे आपण लक्ष दिलं. प्रॅक्टिस करतो ना आपण. किती वर्ष प्रॅक्टिस करताय तुम्ही? साधारण एक 15 वर्ष, 20 वर्ष. 20 वर्षापेक्षा जास्त कोण प्रॅक्टिस करतंय? 15 वर्ष. 15 वर्षापासून आपण प्रॅक्टिस करतो ना. 3 वर्ष अभ्यास केला तर माणूस ग्रॅज्युएट होतो. म्हणजे 15 वर्ष झाली समजा आपण, म्हणजे 1 ते 12 आणि पुढचे 3, 15 वर्षामध्ये माणूस ग्रॅज्युएट होतो. आणखीन 2-3 वर्ष जर ॲब्रॉडला गेला तर काय होतो? ॲब्रॉडला गेला तर काय होतो? नाही, तो परत येत नाही, तिकडेच राहतो. तिकडे बरं वाटतं आहे की नाही? तिकडे बरं वाटतं. तर 15-20 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर आपल्याला समज निर्माण झाली पाहिजे. मी असं चिंतनामधून असं म्हणतोय आता की धम्मचाऱ्यांसकट सगळ्यांनी आता प्रॅक्टिस सोबत आपली समज वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून विहिरीचं जे पाणी आहे हे माझं आहे ही समज आपल्याला निर्माण झाली, आपला क्रोध कमी झाला तर निश्चित आपली फ्रेंडशिप वाढेल. त्याच्यासाठी सांगायची गरज लागणार नाही. आणि म्हणून कल्याण मित्रता, मी कल्याण मित्रता म्हणत नाही, फक्त मित्रता म्हणतो. मित्रतेची जर सुरुवात झाली तर त्याचं रूपांतर कल्याण मित्रतेत झाल्याशिवाय राहणार नाही. जर एका मार्गावर असं आपण, कल्याण मित्रतेचा बेसच काय आहे? मित्रता आहे, है ना? आणि ही मित्रता आपण खूप लहानपणापासून शिकतो. शाळेत पण आपण मित्रता शिकतो, सगळीकडे मित्रता शिकतो आपण. तो बेस जर पक्का झाला तर निश्चितच आपलं लाईफ कल्याण मित्रतेकडे जाऊ शकतं. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चिंतनासाठी खूप अवघड अशा गोष्टी आहेत. 24 निदानं माहीत आहेत? 24 निदानं मित्रांना माहीत असतील, धम्मचाऱ्यांना सोडून.
मित्रांनो माहिती आहे 24 निदानं? भवचक्र माहिती आहे? भवचक्रामधली शेवटची कडी माहिती आहे? 12 निदानं. 24 माहीत नाहीत? 12 माहिती आहेत ना? अशोक चक्रामध्ये किती आहेत? का बरं 24? ऊर्ध्वगामी चक्राकार मार्ग माहिती आहे? माहिती आहे का? तर ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाची 12 निदानं आणि भवचक्रातली 12 निदानं. भवचक्रातल्या 12 निदानांमध्ये काय आहे माहिती आहे का? ते गोल गोल फिरवतात आणि पुढची जी 12 निदानं आहेत ते कुठेतरी घेऊन जातात. कुठे म्हणजे बुद्धत्वापर्यंत घेऊन जातात. याचं चिंतन करण्याची गरज आहे. तो मोठा अभ्यास आहे म्हणून मी त्याच्यावरती जात नाही. पण जर आपण मित्र असाल तर 24 निदानावरती आपण काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. उच्च उत्क्रांती आपण वाचली असेल आर्य अष्टांगिक मार्गामध्ये. व्यक्ती आपण पाहिलं असेल. व्यक्ती बनणं अगदी सोपं आहे. आता जे सांगितलं तेच आहे. तुम्हाला राग आला असेल तर हो म्हटलं पाहिजे आणि आपण रागावर काम केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला 2-3 गोष्टी करण्याची गरज 3 गोष्टी करण्याची गरज आहे. 3 गोष्टी करण्याची गरज आहे. एक म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे? वाचन आपलं वाढवलं पाहिजे. दुसरं आपल्याला काय करायला पाहिजे? आपलं वाचन सखोल केलं पाहिजे. आणि तिसरं काय करायला पाहिजे? आपल्याला आणखीन जास्त वाचलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे आपण? म्हणजे वाचलं तर आपण वाचू. मग काय वाचायचं? तर बुद्धाबद्दल जे काही मिळेल आपल्याला ना, बुद्धाबद्दल जे काही वाचता येईल आपल्याला ते आपण वाचलं पाहिजे. बरोबर? अगदी मुलांचं पुस्तक जरी मिळालं ना तरी ते वाचलं पाहिजे आपण. म्हणजे हे झालं वाचन. मग थोडं सखोल वाचन म्हणजे काय? हां, म्हणजे आपण धम्माबद्दल वाचलं पाहिजे. म्हणजे आपण 4 आर्य सत्याबद्दल वाचलं पाहिजे. आपण 24 निदानांबद्दल वाचलं पाहिजे. आपण बोधिसत्व आदर्शाबद्दल वाचलं पाहिजे. जर आपण हे वाचन सखोल केलं तर जी गोष्ट आपण पाहतो आहोत, जो सराव बघतो आहोत आपण, त्या सरावासाठी काय होईल? आपल्याला मदत होईल. तर आपण बेसिकली आपण वाचलं पाहिजे. आणि जर आपण वाचन केलं, जर आपण वाचनाचा सुद्धा सराव करावा लागतो का? नाहीतर वाचनाचा एक इफेक्ट मला माहिती आहे. वाचनाचा एक युनिव्हर्सल इफेक्ट आहे, माहिती आहे तुम्हाला? हां, वाचनाचा इफेक्ट काय आहे? तर माझ्यावर त्याच्यावर सजेशन पण आहे, उत्तर पण आहे. उठलात ना की वाचायला घ्या. झोपताना म्हणजे जर झोप येत असेल ना तर कधी वाचायचं? उठल्यावरती वाचा. तरी पण झोप येत असेल तर मग जय गुरु. ठीक आहे ना? तर मग तुम्ही डॉक्टरला दाखवलं पाहिजे की तुम्हाला झोप येण्याची काहीतरी वेगळी कारणं असतील. म्हणून वाचलं पाहिजे. पण व्हॉट्सअपचे मेसेज असताना झोप नाही येत ना? ते काय ते कसं काय पण? हां, व्हॉट्सअपचे मेसेज वाचताना झोप का उडते? काय कारण आहे? काय कारण आहे? त्याचं कारण सांगा ना काहीतरी. काय कारण आहे? हां हां हां, इंटरेस्टिंग आहे ना. आपली काय आहे? इच्छा असते. चॅटिंग करण्याची आपल्याला काय आहे? नाही, उत्सुकता असते. फिर क्या हुआ? अजून सांग ना. नाही झोप तू. नाही आत्ताच सांग. झोप येणार नाही. ते जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत झोप येणार नाही. आणि सांगितल्यानंतर पण झोप येत नाही. मग झोप नाही आली तर काय करायचं? असं किती लोक करतात? तर वाचणं हे आपल्या गोष्टीची काय आहे? गरज आहे. जर आपण बाबासाहेबांकडे बघितलं तर बाबासाहेबांसारखं वाचन या जगामध्ये कोणी केलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल.
पुस्तकांसाठी घर बांधणारा आमचा बाप होता है ना. राजगृह बांधलं, 50,000 पुस्तकं. बंदेंची लायब्ररी पाहिली, कितीतरी पुस्तकं आपल्याला दिसतात. आपल्याकडे पण लायब्ररी असते, पण कुठे असते? हां नाही, कपाटात नसते, अशी वर असते. एवढ्या वर असते की तिथं हात पोचत. मी बघितलं अनेक लोकांच्या घरी आहेत ना लायब्ररी आहे ना अशी, हां इथे असते अशी, आणि ती काचेमध्ये असते, की जेणेकरून ती सहजासहजी हाताला लागू नये. म्हणून वाचलं पाहिजे. ही वाचनाची संधी मिळाली जर आपल्याला, तर आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांची एक गोष्ट आपण नाकारली. बाबासाहेब म्हणाले शिका, आहे ना. शिक्षण हे वाचनासाठी आहे, वाचनामुळे शिक्षण वाढतं. ते आपण केलं नाही. म्हणून मला वाटतं की जर आपण वाचत नसाल तर आपण वाचायला सुरुवात करा. जे मिळेल ते वाचा. सखोल वाचन वाढलं तर आर्यसत्य वाचा, बोधिसत्व आदर्श वाचा. आणखीन काय वाचलं पाहिजे? आर्य अष्टांगिक मार्ग वाचा. अजून हां बुद्ध आणि धम्मत वाचा. त्यांच्या धम्माचे भवितव्य. भवितव्य, हां ते छोटं पुस्तक आहे. ते किती वेळा वाचायचं? म्हणूनच वाचत नाही. वाचलं असतं. छोटं आहे, नको. नंतर मोठं आहे, नंतर. आपल्याकडे न वाचण्यासाठी अनेक कारणं आहेत. आणि मग हे सांगण्याचं कारण हेच आहे की एवढ्या वर्ष आपण 15-20 वर्ष सराव करतोय, पण अजून आपण कुठेही पोचलेलो नाही, है ना. किंवा आम्ही धम्मचारी झालो, मित्र झालो, पण माझ्यामधला राग अजून कमी झालेला नाही, माझी समज अजून कमी झालेली नाही, माझ्यामधला अहंकार अजून कमी झालेला नाही. मी माझ्याबद्दल बोलतोय. आपण स्वतःला विचारू शकतो. ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या आपण करत नसल्यामुळं आपल्याला 15-20 वर्षानंतर सुद्धा आपल्यामध्ये परिवर्तन घडत नाही. आणि म्हणून परिवर्तनाची ही गोष्ट बनतेंनी, बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत दिलेली आहे. आणि ह्या संघाचं एक वैशिष्ट्य आहे जे आपल्याला सांगायला निश्चित आवडेल मला. आपल्याकडे मला हे माहिती आहे की आपला संघ जो आहे हा इथे एंट्री फी नाही. सबस्क्रिप्शन आहे का? कुठल्या गोष्टीचं सबस्क्रिप्शन करता तुम्ही? हां नेटफ्लिक्स बघते तू? कुठली सिरीज चालू आहे? हां हां बापरे, आम्हाला एवढं इंग्रजी येत नाही. आम्ही आपल्या मराठीवरचे बघतो. मराठी नाही, आपलं हिंदीच्या. हॉटस्टार चांगलं आहे. हॉटस्टारवर तर हिंदी मूवीज चांगल्या आहेत. बघता तुम्ही सिरीज? येस, बघा, सगळं बघा. मी जेव्हा सिरीज बघतो किंवा मी जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याच्यातून 2-3 गोष्टी मला कळतात, ज्या करायच्या आहेत आणि ज्या करायच्या नाहीत. ती गोष्ट म्हणजे सगळीकडे काय आहे? हिंसा दाखवली जाते, जी आपल्याला नाही सांगितली. आणि सगळ्यामध्ये मित्रता दाखवली आहे, जी आपल्याला करायची आहे. तर बघायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतील. 1-2 गोष्टी सांगून मी थांबतो. ज्या 12 निदानांचं जे आपण चिंतन करतो त्याच्यामध्ये पहिलं आहे अविद्या. आपला जन्म अविद्येतून झाला म्हणतो आपण. नंतर संस्कार, नंतर विज्ञान. येस, म्हणजे मला कळेल मित्र कोण आहे ते आणि अभ्यास काय चालला आहे तो. हां, विज्ञानानंतर नामरूप, नंतर षडायतन, नंतर स्पर्श, वेदना, तृष्णा. वेदनेच्या इथं थांबायचं असतं. हां, नंतर तृष्णा. फिरायचं असेल तर फिरूच आपण. तृष्णा, नंतर उपादान, पुढे भव, जाती, जरा, मरण. चिठ्ठी आली का? थांबायचं आहे? म्हटलं तेच ना, चेअरमन इथे बसले, चिठ्ठी ते पाठवत आहे. तर हे सांगण्याचं तात्पर्य काय माहिती आहे का? जर आपण हे 12 निदानं पाहिली ना, तर त्याच्यामधले काही ज्या गोष्टी रिपीट आहेत
म्हणजे आपण काय म्हणूया, वेदना, विज्ञान आणि संस्कार हे रिपीट आहेत. षडायतन रिपीट आहे, स्पर्श रिपीट आहे. कसं? नामरूपामध्ये काय आहे? नामरूप कशाचं आहे? नाम आणि नामामध्ये काय आहे? संज्ञा, संस्कार, परत आलं संस्कार, वेदना आणि विज्ञान. म्हणजे जे बाहेर आहे ते परत नामरूपामध्ये. आणि रूपामध्ये काय आहे? पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. षडायतनमध्ये पण तेच आहे, फक्त षडायतनमध्ये काय आहे की विज्ञानासोबत ते येतं. षडायतनमध्ये काय आहे? डोळे, कान, सेन्सेस, नाक, हां, आणि टच. हे जर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल ना, तर आपण याच्यावर सराव केला पाहिजे. डोळ्यांनी काय करतो आपण? कानानी, जिभेनी, नाकानी, श्वास नाही, वास पण घेतो. आणि त्यांनी काय करतो? टच. मग एवढं सगळं आपण बघतोय, वाचतोय, सगळं होतंय, पण आपल्याला पुढे आपण जात नाही. आणि म्हणून असं म्हणतात की डोळ्यांनी तुम्ही स्वतःला पाहू शकता का? हां, असं 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 बघा. कसं रे? आरसा नाही. कसं रे? असं बघता येईल का आपल्याला? असं बघता येईल आपल्याला स्वतःकडे? असं नाही बघता येत ना. मग जर स्वतःकडे बघायचं असेल तर काय करावं लागतं? हां, नाही, डोळे बंद करावे लागतात. षडायतनचे हे वैशिष्ट्य आहे की ज्या गोष्टी आपल्या उघड्या आहेत, डोळे उघडे आहेत, जर स्वतःकडे बघायचं असेल तर बंद करा. ऐकायचं असेल स्वतःचा आवाज तर काय करा? कान. चव घ्यायची असेल स्वतःची तर जीभ बंद करा. श्वास बघायचा असेल तर काय करा? नाक बंद नका करू. आणि जर बुद्धत्वाचा स्पर्श हवा असेल तर आपल्या पंचमहाभूताला एक प्रकारे बघावं लागतं. ज्या दिवशी आपण डोळे बंद करून स्वतःला बघायला लागू त्या दिवशी संघाची सुरुवात झाली, धम्माची सुरुवात झाली, सरावाची सुरुवात झाली. तर ही गोष्ट आपल्याला करण्याची काय आहे? गरज आहे. आणि एक गोष्ट सांगून मी थांबतो की आपल्यावर बनतेंनी जबाबदारी दिलेली आहे. 2000 साली बनतेंना 75 वर्ष झाली, तेव्हा बनतेंनी काय केलं? या संघाची जबाबदारी त्यांच्या काही ज्येष्ठ शिष्यांवर दिली 75व्या वर्षी. आणि त्यांनी कॉलेज स्थापन केलं, उपाध्याय कॉलेज. आणि आज जी आपली चळवळ चालू आहे ही उपाध्याय कॉलेजच्या अनुषंगाने चालू आहे, बरोबर? आणि म्हणून आपली जबाबदारी काय आहे तर ज्या बेनिफिशरी आपण आहोत, आपण जे लाभार्थी आहोत, तर इतरांपर्यंत धम्म पोचवणं ही आपली काय आहे? गरज आहे. अन्यथा आपला हा संघ जो आहे किंवा आपला बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो जर लोकांपर्यंत पोचला नाही तर आपली जबाबदारी आपण नीटपणे पार पाडली नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून एका लग्नामध्ये एक लग्न असतं आणि त्या लग्नामध्ये नणंद, भाऊजाई, दीर असं. तर वहिनीची साडी नंदेला आवडते, ती म्हणते की मला ही साडी पाहिजे. मग ती साडी ठीक आहे म्हणे, आता नाही म्हणता येत नाही, आहे की नाही. मग ती म्हणते ठीक आहे तू घाल. आणि अगदी भरजरी साडी असते, अगदी 15-20 हजाराची असेल, आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही. तर ती साडी घालते. आणि मग ते लग्नामध्ये रिसेप्शन असतं आणि ती जी नणंद असते ती थोडीशी आगळपगळ असते, म्हणजे कुठेही बसायचं, कसंही बसायचं, असं तिला काही हे नसतं, म्हणजे मोकळी टाकली असते आपण म्हणूया. तर ही जी असते ती एक टावेल घेऊन खांद्यावर, म्हणजे वहिनी जी आहे ती, आहे की नाही. आणि मग ती जाते, जिकडे कुठे जाईल ना, ती नणंद कुठे बसायला लागली की ही टावेल टाकते.
टावेल टाकते की म्हणजे ती बसली पाहिजे त्या टावेलवर, म्हणजे साडी खराब व्हायला नको. उठली का मग परत घ्यायचं, परत तिच्या मागे 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 कुठेही बसली कुठेही टेकली का लगेच टावेल ठेवायचा, हे ना. तर मग कोणाच्या तरी लक्षात म्हणे काय करताय म्हणे तुम्ही हे, तर म्हणजे किती आहे ना ती अशी आगळ पगळ आहे आणि मी साडी घेतली आहे, म्हणजे ही तिने जी नेसली ती माझी साडी आहे, म्हणून मला त्याची काळजी घेणं काय आहे गरजेचं आहे. गोष्ट इथे त्याचा अर्थ काय होतो की हां तर आपला धर्म आपण लोकांपर्यंत पोचवत आहे आणि लोक धम्म जीवन जगायला सुरुवात करतात, पण त्यांना सराव नसल्यामुळं ते इकडे तिकडे आघळपघळ बसतात उठतात, त्यांना त्याची समज नाही. आणि म्हणून आपली गोष्ट आहे की आपण तो टॉवेल घेऊन जे फिरत आहोत त्यांची आपण काळजी घेत आहोत, आपल्या साडीची काळजी घेत आहोत किंवा आपण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून जर कोणी रागवत असेल तर आपण त्याला तसं न बघता आपण त्याला काय केलं पाहिजे, टॉवेल टाकून त्याला काळजी घेतली पाहिजे की बा असं नको. आणि म्हणून इतर लोकांपर्यंत आपला धम्म चालू आहे, पोहोचत आहे. अनेक लोक धम्माकडे आकृष्ट होत आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की त्यांची आपण काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणि ती काळजी जर घ्यायची असेल तर तेवढी समज आपल्या स्वतःला आली पाहिजे. आणि म्हणून प्रॅक्टिससोबत आजपासून आपण असा विचार केला पाहिजे संघ दिनाच्या निमित्ताने की आपण आपला सरावासोबत आपली समज वाढवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि समज वाढवण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग हे सगळं चालू आहे त्याला काय करा, बंद करा. 10 मिनटासाठी बंद करा. तुम्हाला जर वाटलं आतमध्ये जर काय दिसलं तर आणखीन 10 मिनटासाठी बंद करा आणि मग डोळे उघडले तर थोडंसं वाचन करा. तर ह्या 2-3 गोष्टी जर आपण केल्या आणि ह्या सगळ्या आपल्याला सोल्युशन सकट बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. शेवटची गोष्ट सांगून थांबतो 2 मिनटामध्ये. हे सगळं आपल्याला बुद्धाने आधी सांगितलेलं आहे, सगळ्या गाथांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपला मूर्खाशी संबंध आला तर आपण काय करायचं, मूर्खाशी संबंध आला तर आपण काय करायचं, काय करायचं हां नाही. आपल्या गाथांमध्ये सांगितलेलं आहे, उपाय पण सांगितलेलं आहे. मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की सगळ्या गाथांमध्ये आहे ना म्हणजे अडचण पण सांगितले आणि उपाय पण सांगितले. मूर्खाच्या सहवासापासून अलिप्त राहा आणि सुज्ञाची संगत, सब्ब पापस करणम, कुठलेही पापकर्म करू नका. सगळ्या गाथा, कुठलीही गाथा उचला तुम्ही, आधी प्रॉब्लेम नंतर लगेच मूर्खाच्या सहवासापासून दूर राहा, सुज्ञाची संगत करा. हे की नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या गाथांमध्ये, आपल्या सगळ्या बुद्धाच्या ज्या काही गाथा आहेत त्या सगळ्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणून फार काही आपल्याला वेगळं करण्याची गरज नाही. केवळ आपण एक गाथा घेतली आणि त्याच्यावर जरी चिंतन केलं ना तरी आपल्याला चालू शकेल. वेब सिरीज बघा, क्रिकेट खेळा, व्हॉट्सअपचे मेसेज बघा, पण थोडा वेळ काय करा आपल्यासाठी. नित्यनियमाने आपण ह्या वर्गाला येत आहात ती आपली खूप चांगली गोष्ट आहे. तर अनेक गोष्टी आहेत. मी संघासाठी असं काही वेगळं सांगितलं नाही. तर मला हेच वाटतं की संघाचं आपण खूप वाचू शकतो, आपण खूप ऐकलेलं आहे. आता संघासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, हे काम केवळ धम्मचार्यांचं नाही. धम्मचार्यांचं काम काय माहिती आहे? धम्मचार्यांचं काम काय माहिती आहे तुम्हाला? टॉवेल टाक. हां, तर हे टॉवेल टाकायला त्यांच्या रागवू नका. तर धम्मचार्यांचं काम आहे सेवा करणं. धम्मचारी हा काय आहे? सेवक आहे. तुमची सेवा करणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही पण लवकरात लवकर सगळ्यांनी
सेवक व्हावं, ह्या संघाला तुमच्यामुळे आणखीन पुढची 50 वर्ष पाहता यावी, तुमचा सराव, तुमची समज दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावी, ह्या शुभेच्छा तुम्हाला ह्या संघ दिनानिमित्त मी देतो. जर काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी क्षमा करा. कोणाला राग आला असेल तर त्या बादलीमध्ये पाणी येऊ देऊ नका. तुमची विहीर लवकरात लवकर कोरडी हो, या शुभेच्छांसह मी थांबतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं आणि मला सगळ्या ऑर्डरला भेटून, आपल्या सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला. माझी मैत्रीण पण आलेली आहे कीर्ती, तिला बघून पण आनंद वाटला मला. तर धन्यवाद. आमची वहिनी आहे, सगळेजण आहेत. तर सगळ्यांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम.